देवपूजा करताना या छोट्या चुका होत असतील तर पूजा अपूर्ण राहते. पूजेचं पाणी कुठे टाकायचं? तुळशीला द्यायचं की नाही? आज जाणून घ्या शास्त्रानुसार योग्य नियम. 1. देवपूजा करताना पाळायचे महत्त्वाचे नियम. पूजा सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावा. अग्नीच्या साक्षीने केलेली पूजा लवकर फळ देते. पूजा करताना कधीही थेट जमिनीवर बसू नका. नेहमी आसन वापरा. उभं राहून पूजा करत असाल तर पायाखाली आसन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. देवांना आंघोळ घालताना सर्व मूर्ती एकत्र पाण्यात बुडवू नका. प्रत्येक देवाला उजव्या हाताने स्वतंत्रपणे पाणी अर्पण करा. पूजेच पाणी स्वतः आंघोळ केल्यानंतरच भरावं. शिळं, उरलेलं किंवा अशुद्ध पाणी कधीही वापरू नये. दिवा लावताना लक्षात ठेवा. तेलाचा दिवा देवांच्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा. दिवा थेट जमिनीवर ठेवता खाली प्लेट किंवा तांदूळ ठेवा. 2. देवपूजेच्या पाण्याचं काय करावं? खूप जण देवपूजेचं पाणी तुळशीला घालतात. पण शास्त्रानुसार हे चुकीचं आहे. तुळस हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. हे पवित्र पाणी मोठ्या झाडाच्या बुडाशी किंवा कुंडीतल्या झाडांना घालावं. हे पाणी रस्त्यावर, पायदळी येईल अशा ठिकाणी, वॉश बेसिनमध्ये कधीही ओतू नये. 3. फुले, हळदी कुंकूचे महत्त्वाचे नियम. सुकलेली फुले किंवा निर्माल्य कचात टाकू नका. ती झाडाखाली किंवा कुंडीत विसर्जित करा. विशिष्ट देवांसाठी विशिष्ट टिळा असतो. भगवान शंकर, शिवपिंडीवर कधीही हळदी कुंकू लावू नये. फक्त भस्म किंवा चंदन वापरावे. स्वामी समर्थ दत्त महाराज, हळदी कुंकू न लावता अष्टगंध लावावा. विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध आणि रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावावे. समारोप, या छोट्या चुका टाळल्यास पूजेचं संपूर्ण फळ मिळतं. घरातील नकारात्मकता दूर होते आणि वास्तुदोष कमी होतात. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा.